सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई आणि थेट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढण्यात आला। उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाच्या माध्यमातून महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलेला आहे। पाहुयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा। शेतकरी मदतीची मागणी करत सरकारला इशारा। दिवाळी आधी मदत देण्याचं आवाहन। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा काढून सरकारवर ताशेरे ओढले। उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,00,000 रुपये थेट जमा करण्याची मागणी केली। त्यांच्या या मोर्चाची मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खिल्ली उडवली आहे। दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1,00,000 माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आहे। बरोबर आहे माझं म्हणणं। बाकीचं नंतर बघू, बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच। पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत, मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता, आता मी तुमची नियत काढतो। पण मी राजकारण नाही करत। शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता, शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं। हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे की एक मगरमच्छ के आंसू आहेत। हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? जे उंबरटाई न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत। सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला। आणि आता देखील मी आपल्याला सांगतो, हे पुतना मावशीचं प्रेम आहे। हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आहे। दरम्यान शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत आहे ती अपुरी असून अद्याप शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेलीच नाही, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय। यानंतर भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। हे सरकार फसवतंय। काल परवा काही लोक इथं येऊन गेले, यांनी मला असं वाटतं गटप्रमुखाच्या ऐवजी कटप्रमुख इथं आले होते। काही गटप्रमुख आले होते, गटप्रमुखाला मार्गदर्शन करायला। यांना फक्त हंबरडा दिसत होता आणि मला असं वाटतं हा हंबरडा मराठवाड्याचा येणाऱ्या काळात दिवाळी नंतर आपण मंत्रालयावर धडक मारू आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा एल्गार पेटू। उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्या आधी देखील राहून चुकले आहेत आणि ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांकरता किंवा राज्यातल्या जनतेने काय केलं ती राज्यातली जनता पूर्णपणे जाणते। त्याच्यामुळं मागच्या 2014 पासून जेव्हा जेव्हा ह्या राज्याचं नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आलं तेव्हा मोठ्या प्रमाणात दिलासा ह्या राज्यातल्या जनतेला, विशेष करून या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। परंतु उद्धव ठाकरे साहेबांना सतत काम न करता सत्तेत असलेल्या लोकांनी जे काम केलं त्याच्यावर टीका करणे किंवा टोमणे मारणे याच्यापेक्षा दुसरं ते काही करू शकत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेनं हंबरडा मोर्चातून शेतकरी आणि मदतीच्या मुद्द्यावर सरकारला इशारा दिलाय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका प्रत्युत्तराचं राजकारण रंगतंय। त्यामुळे दिवाळी आधी मदतीची अंमलबजावणी कशी होते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।